जवानों त्यागो निंद से महान। मेरे भारत के वीर जवानों त्यागो निंद से महान। ये मातृभूमि के लिए सब हो जाओ कुर्बान। देश और धर्म से हम प्यार किया करते हैं। देश और धर्म से हम प्यार किया करते हैं। तन पे आने वालों का हम खून किया करते हैं। लड़ाई करना मैदान में करो मगर घर में नहीं। लड़ाई करना मैदान में करो मगर घर में नहीं। चला वो लाखों हुनर मैदान में मगर घर में नहीं। बताओ बंदूक का डर मैदान में मगर घर में नहीं। और कटाओ दुश्मन का सर मैदान में मगर घर में नहीं। ओ मेरी हिंद माता कुछ दिल में धीर पैदा कर। ओ मेरी हिंद माता कुछ दिल में धीर पैदा कर। शिवाजी तानाजी जैसे यहाँ सुरवीर तैयार कर। दोस्तों, एखादा लीडर मंत्री आमच्या गावामध्ये आला, आम्ही त्याचं स्वागत करतो, त्याचा उदो करतो, त्याचा जय जयकार करतो। नाही बाबा, अरे जिसने की देश की रक्षा उसको क्यों भूल जाते। जिसने की देश की रक्षा उसको क्यों भूल जाते। यदि शिवाजी न पैदा होता तो सब मुसलमान बन जाते। त्या शिवाजी महाराजांना हा हिंदू धर्म वाचवला। हिंदू धर्म वाचवला दादा, ना तर आपण सगळे लोक मुसलमान राहिलो असतो। मुसलमान राहिलो असतो, कारण एकीकडे आदिलशाही आणि एकीकडे निजामशाही महाराष्ट्राच्या दोन्ही बाजूला मुसलमानाचं राज्य होतं। फक्त आपला महाराष्ट्र मधात वाचलेला, पण शिवाजी महाराजानं या महाराष्ट्राला वाचवलं। तर हे पुण्य या जिजामातेची अन्याय अत्याचार बलात्कार महिलावर होत होता। जिजामाता रात्रदिवस त्या भवानी माची पूजा करायची, शिवाई देवीची पूजा करायची। का हे मा मला असा एक पुत्र दे का कमीत कमी आमची इज्जत राखणारा, आई बहिणीचं रक्षण करणारा। त्या परमेश्वरांनी हाक ऐकली शिवाई देवीनं, म्हणून जिजामाताचा पोटी शिवाजी महाराजाचा जन्म झाला। काय म्हणतो बघा, या भारत मातेच्या रक्षणासाठी, या भारत देशाच्या रक्षणासाठी मारले वैऱ्याला लागून पाठी। ते शिवाजी झाले नसते, हे हिंदू राहिले नसते। हे शिवाजी झाले नसते, हे हिंदू राहिले नसते। शिवाजी झाले नसते, हे हिंदू राहिले नसते। हे शिवाजी झाले नसते, हे हिंदू राहिले नसते। हो जिजामातानं काय मागितलं त्या भवानी माताला? एक पुत्र मागितला देशाचे रक्षण करणारा। खरी पुण्य आहे त्या जिजामातेची। जिजामातेच्या पोटी तो खरा बाळ शिवाजी पहा जन्मला हिरा। जिजामातेच्या पोटी तो खरा बाळ शिवाजी पहा जन्मला हिरा। जिजामातेच्या पोटी तो खरा बाळ शिवाजी पहा जन्मला हिरा। जिजामातेच्या पोटी तो खरा बाळ शिवाजी पहा
दिले तिने पाशौर्याचे, शिक्षण दिले तिने पाशौर्याचे, काम दाखविले हो धैर्याचे. 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 आई बहिणीच्या रक्षणासाठी मारले वैऱ्याला लागून पाठी. जे शिवाजी झाले नसते हे हिंदू राहिले नसते, हे शिवाजी झाले नसते हे हिंदू राहिले नसते. ओ भारताचे रक्षणासाठी मारे वैराच्या लागून पाठी. ते शिवाजी झाले नसते, ते हिंदू राहिले नसते. ते शिवाजी झाले नसते, ते हिंदू राहिले नसते. शिवाजी महाराजानं सर्व किल्ले काबीज केले. दिल्लीचा औरंगजेब घाबरून गेला, पण शिवाजी महाराजाला मारणार कोण म्हणून अफजल खानाने विळा उचलला. अफजल खान हा कमीत कमी 8.5 फुटाचा 9 फुटाचा माणूस म्हणे शिवाजीला एका बगलामध्ये दाबतो आणि मारतो. पण शिवाजी महाराज त्यांना माहीत होतं की अफजल खान हा ताकदवार माणूस आहे आणि हा मला मारून टाकन. पण नाही, अफजल खान बी मारू शकला नाही. शेवटी शिवाजी महाराजानं अफजल खानाला मारलं आणि त्याचं शिर कापलं. आणि त्याचं शिर कापल्याच्या बाद जिजामाताच्या समोर आणलं. म्हणे मा, हे जिजामाताच्या समोर आणल्यावर काय म्हणाले जिजामाता? अरे म्हणे, जरी तुमचा तो दुश्मन असन आणि त्याचं शिर कापल्या, पण शिर फेकू नका, तर चांगला अंतिम संस्कार करा त्याच्या शिराचा. एवढी दया भाव प्रेम आमच्या हिंदू लोकांमध्ये होता दादा. आणि त्याचा अंतिम संस्कार केला त्याच्या शिराचा. काय केलं बघा. अफजल खानाने पहाटावर लढवला, शिवाजीच्या अंगावर वडला. 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 समतीला शिवाजीच्या होता जीवा, समतीला शिवाजीच्या होता जीवा, जीवा होता वाचला शिवा. संतीला शिवाजीचा होता जीवा, होता जीवा म्हणून वाचला शिवा. समतीला शिवाजीच्या होता जीवा, होता जीवा म्हणून वाचला शिवा. संतीला शिवाजीचा होता जीवा, होता जीवा म्हणून वाचला शिवा. जीवा होता त्या शिवाजीच्या काठी, जीवा होता शिवाजीच्या काठी. मारले वैऱ्याला लागून पाठी. ते शिवाजी झाले नसते हे हिंदू राहिले नसते, ते शिवाजी झाले नसते हे हिंदू राहिले नसते. ओ भारताच्या रक्षणासाठी बनवण्याला लागून पाठी. शिवाजी झाले नसते, ते हिंदू राहिले नसते. ते शिवाजी झाले नसते, ते हिंदू राहिले. मुसलमान घाबरून गेले का शिवाजीला कोणी मारू शकत नाही. तेव्हा तानाजी महाराज मालुसरे त्याच्या मुलाचं लग्न होतं रायबाचं, म्हणून मुलाच्या लग्नाचे अक्षित घेऊन वाड्यामध्ये आला महाराजाच्या. म्हणे महाराज, माझ्या मुलाचं लग्न आहे, रायबाचं लग्नाला याल. शिवाजी महाराज म्हणाले, तानाजी,
ज्या दिवशी तुझ्या मुलाचं लग्न आहे त्या दिवशी मला कोंढाणा किल्ला सर करायचा आहे रे, नाही तुम्ही आलोच त्या पोराला लग्नाला. तानाजी म्हणाले, महाराज मी असतानी तुम्ही कोंढाणा किल्ला सर करायला जाल? असं होणार नाही महाराज, असं होणार नाही. माझ्या मुलाचं लग्न राहिलं तरी चालेल, पण कोंढाणा किल्ला मी अगोदर सर करीन आणि त्याच्या बाद पोराचं लग्न करीन. पोराचं लग्न सोडून तानाजी कोंढाणा किल्ला सर करायला गेला. त्या ठिकाणी किल्ल्याचा किल्लेदार उदयभान याच्याबरोबर त्याची लढाई झाली. तर लढाई करता करता तानाजी मरण पावला आणि उदयभान हा किल्लेदार हाही मरण पावला. काय झालं बघा. मुलाचे लग्न सोडून तानाजी गेला. कोंढाणा किल्ला त्याने सर केला. मुलाचे लग्न सोडून तानाजी गेला. कोंढाणा किल्ला त्याने सर केला. मुलाचे लग्न सोडून तानाजी गेला. कोंढाणा किल्ला त्याने सर केला. रायबाचे लग्न सोडून तानाजी गेला. कोंढाणा किल्ला त्याने सर केला. मरण्याचा निरोप शिवाजीकडे आला. मरण्याचा निरोप शिवाजीकडे आला. गड आला पण म्हणे माझा सिंह गेला. मरणाचा निरोप शिवाजीकडे आला. गड आला पण म्हणे माझा सिंह गेला. मरण्याचा निरोप शिवाजीकडे आला. गड आला पण म्हणे माझा सिंह गेला. मरणाचा निरोप शिवाजीकडे आला. गड आला पण म्हणे माझा सिंह गेला. म्हणे मोरेश्वर ठरले त्याच्यासाठी. म्हणे मोरेश्वर ठरले त्याच्यासाठी. माझे बैऱ्याला लागून पाठी ते शिवाजी झाले नसते. हे हिंदू राहिले नसते. हे शिवाजी झाले नसते. हे हिंदू राहिले नसते. ओ भारताच्या राजाने बळवैराच्या लागून पाठी ते शिवाजी झाले नसते. ते हिंदू राहिले नसते. ते शिवाजी झाले नसते. ते हिंदू राहिले नसते. भारत मातेच्या रक्षणासाठी मारले वैराला लागून पाठी. हे शिवाजी झाले नसते. हे हिंदू राहिले नसते. हे शिवाजी झाले नसते. हे हिंदू राहिले नसते. भारत महादेच्या रक्षणासाठी माझे वैराला लागून पाठी. हे शिवाजी झाले नसते. हे हिंदू